नमस्कार, मी दीक्षा चंदन शिवे, सांगोलची रणरागिनी या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. नमस्कार, मी डॉक्टर सुदर्शन गिरडे. 2 सप्टेंबरला एक जी.आर काढण्यात आला. जसं आरवाई गुटुगडे सरांनी सांगितलं की हैदराबाद नोंदीचा जो वरचा शब्द आहे फक्त 5 ओळी, हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत असा हा निर्णय त्यांनी 2 सप्टेंबरला सही करून मान्य जरांगे पाटलांना दिलेला आहे. पण हा जो पहिला जी.आर आहे त्याच्यानंतर तुम्ही हा डिजिटली एक जी.आर काढलेला आहे. त्याच्यामध्ये पात्र हा शब्द काढलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, हैदराबाद गॅझेटरीमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना, डायरेक्ट व्यक्तींना, म्हणजे कुठल्या व्यक्तींना, तर ह्याच्यामध्ये पात्र हा शब्द होता आणि ह्यात पात्र हा शब्द काढला आहे. म्हणजे नेमका हा घोटाळा कुणी केला ह्याच्यावरती कारवाई व्हावी, हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, शासनानं हा जी.आर काढला हा संविधानिक नाही. हा मुख्यमंत्र्यांनी काढलेला जी.आर आम्हाला मान्य नाही. हा ओबीसी समाज ठणकावून सांगतोय. आत्ता महाराष्ट्रामध्ये 65 ठिकाणी विविध ठिकाणी अशा मोर्चे, आंदोलन आणि उपोषणाला बसलेले आहेत. माननीय तळेकर सर तिकडे बसलेले आहेत जालन्यामध्ये. त्यांचा 6वा दिवस आहे आज. आणि तुम्हाला सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये फक्त गणपतीच्या महोत्सवामुळं आणि छगन भुजबळजी साहेबांच्या आदेशानुसार आम्ही शांत आहोत. साहेबांनी आम्हाला सांगितलं की फक्त गणपती उत्सव होऊ द्या, मग आम्ही पण आपले ओबीसी किती जागृत झालेले आहेत ह्या जी.आरमुळं. आणि हा जी.आर मुळातच संविधानिक नाही आहे. कारण ह्याच्यामध्ये रिझर्वेशन ॲक्ट जो आहे तो वाचला गेला आहे की नाही, किंवा हे शासन ह्यांना मूर्ख बनवतंय का ते मूर्ख आम्हाला बनवतंय, का ह्याच्यामध्ये कोण घोळ करतंय, का मुख्यमंत्रीच आम्हाला वेड्यात काढतायत हा जी.आर काढून, का मराठा समाजातल्या लोकांना वेड्यात काढतात, का आम्हाला वेड्यात काढतात, ह्याचा खुलासा आता मुख्यमंत्र्यांनीच करावा आणि वर्षा देशमुख यांच्यावरती कडकातली कडक कारवाई करावी. आणि आम्हाला सध्या जो काही आमच्यावर अन्याय होतं सातत्यानं आमच्या ताटात येऊन दुसरी लोक खात आहेत त्याच्याबद्दल आमचा विरोध राहणारच आहे. त्यांना तामिळनाडूप्रमाणे वेगळं 10% आरक्षण देण्यात यावं आणि आम्ही त्याला समर्थन देऊ. पण आमच्या 50% कोणी यायची गरज नाही, कारण त्यांनी ऑलरेडी 7% मराठा समाज हा मराठवाड्यातलाच इथं आहे. हैदराबादला गॅझेटरीमधलाच मराठा आहे तो. आणि आता जर हे सरसकट देणार असेल, म्हणजे इथला मराठा समाजातला पश्चिम महाराष्ट्रातला एखादा माणूस जर तिकडं लग्न होऊन गेलेली असेल, मुलगा किंवा मुलगी इकडे आलेली असेल, तर त्यांना तुम्ही देणार का? ह्याचा अर्थ हा होतो ह्या आदेशानुसार. आम्हाला हा हे जे की जी.आर काढलाय तो मुळात मान्यच नाही. हा संविधानिक नाही, संविधानाला धरून नाही, रिझर्वेशन ॲक्टला धरून नाही आणि मंडल आयोगाला धरून तर बिलकुल नाही. त्यामुळे हे कोर्टात टिकणार नाही याची आम्हाला खात्री आहे. पण तरीसुद्धा हा मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावरती खुलासा करावा एवढी मागणी आम्ही करतो. धन्यवाद. थँक्यू. स्टार्ट. नमस्कार, मी प्राध्यापक आरवाई गुटुगडे. सकल ओबीसी समाज सांगोल तालुका आणि महाराष्ट्र राज्य. आज खरं तर ओबीसी समाज आमचा थोडासा जागा झाला आहे, पण जो आलेला नाही तो अजून झोपलेलाच आहे. कारण की समाजाच्या ज्या मागण्या, ज्या जी.आरमध्ये टेक्निकल अडचणी जाणून बुजून केलेल्या, त्या अडचणी जनतेसमोर आणि आमच्या समाजासमोर आणि शासनाच्या समोर आणण्यासाठी आम्ही रामचंद्र गुटुगडे साहेब आणि आमच्या ओबीसी समाजाचे काही बांधव सुदर्शन गिरडे साहेब या ठिकाणी आम्ही आलो आहे. आणि मित्रांनो, हैदराबाद गॅझेटरमधील नोंदी विचारात घेऊन मी तुम्हाला जी.आर वाचून दाखवतोय. तो पत्रकारितेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येईल. पहिले जी लाईन आहे ह्याच्यामध्ये पात्र शब्द हा लिहिलेला आहे. पात्र शब्द काय? हस्तलिखित म्हणजे लिमिटेड मराठा समाज पात्र या शब्दामध्ये येतो. पण पात्र हा जर शब्द शासनानं गाळून टाकला तर सरसकट असा अर्थ तिथं होतो. म्हणजे की या समितीचे सचिव आहेत, या सचिवांनी काय केलेलं आहे, वर्षा देशमुख उपसचिव महाराष्ट्र राज्य यांनी या जी.आरमध्ये, डिजिटल जी.आरमध्ये फेरफार केलेला आढळून येतो. तसेच आपण जे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जे सचिव होते यांच्या सहमतानं झालेला आहे का, हा ओबीसी समाजाला पडलेला प्रश्न आहे. बाहेर फिरता या समाजानं या जी.आर संबंधी प्रश्न विचारा यासाठी आम्हाला पाठवलं. म्हणून जनतेसमोर, शासनासमोर आम्ही मांडत आहे आणि आम्हाला ह्याच्यानं न्याय भेटावा. आणि पात्र या शब्दामध्ये जो फेरफार केलेला आहे, किती करोड रुपयाचा घोटाळा ह्याच्यामध्ये झालेला आहे, हे शासनासमोर लवकरात लवकर येईल. शासनाने त्यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावरती काय असेल ती चौकशी टीम नेमावी.